नमस्कार मंडळी, आज आपण घेऊन आलेलो आहोत नवीन ब्लॉग. आणि आता आम्ही चाललोय आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातलं फेमस असं मधाचं गाव असणारं मधाचं गाव पाटगाव या ठिकाणी. तर तिथं जाऊन आपल्याला तिथलं फूड एक्सप्लोअर करायचं आहे, काय जेवण कशा पद्धतीनं आहे. आणि इथं बघा कोण आहेत, फ्लिक्सवाले आकाशराव मागं आहेत असे मस्त वेगळे. आणि इकडं बघा मागं संग्राम आहे आणि मधी कीर्ती आहे. आणि आम्ही आता सगळेजण जाणार आहे. तर आता आम्ही आहे गारगोटीच्या अलीकडं पूर या गावात. आणि इथं आता आपल्याला की नाही असं मागं मटण घ्यायचं आहे. पहिला इथनं मटण घेऊन तिथं करायला द्यायचं आहे. मस्तपैकी असं मटण यथेच्छ. तिथं जरा वडे मिळतात, मटण वडे. ते मटण वडे पण जरा प्रॉपर असतात. ते मटण वडे जरा खायचं म्हणून आम्ही इकडं आलो आहे. आता पहिला इथं मटण घेतो आणि मग पुढचा प्रवास तुम्हाला दाखवतो. तर संग्राम भाऊ आहेत, असं मस्तपैकी मटण आहे, बारीक आपलं करून मटण घेऊन टाकायचं. कलेजा घाला जरा, कलेजा. असं मस्त गावाकडलं मटण घ्यायचं गरगरीत, टरटरीत. गुर्द 2-3 घाला छानपैकी. आता हे तिथं आपण शिजवायला द्यायचं. याचा शलका माल घ्यायचा बघा. कलेजा, फक्त कलेजा फ्राय करायचा आहे. इकडं गुर्दा फ्राय, कपुरा, नळी, हे असं सगळं करायचं आहे. हे फक्त कलेजा फ्रायसाठी इथं सिस्टीम चालू आहे. आणि इकडेही बसल्यात बघा कार्यकर्ते. आणि इथे संग्राम आहे, ओनली कलेजा फ्राय. आणि तिट्टा मार्गे गारगुटीत आलो. आणि गारगुटीतनं उजव्या साईडला जर वळल्यानंतर आपल्याला हा पाटगावचा रोड दिसतो. एक साधारणतः 20-22 किलोमीटर अंतरावर पाटगाव आहे. असं पूर्ण निसर्गाचं सानिध्य आहे. आणि इकडं असं डोंगर रान आहे, क्वालिटीमध्ये दिसणारा निसर्ग. आणि तिथं जाऊन मस्त मटणाचा आस्वाद हे आपल्याला तिथं गेल्यानंतर कळेलच की आम्ही काय काय खाणार आहे आणि काय नाही. तुम्ही पुढं बघतच राहा, तुम्हाला नवीन सगळ्या गोष्टी इथं बघायला मिळतील. इकडं असं ड्रायव्हिंग सीटवर आहेत कार्यकर्ते. हा, हे एक बोलले बरं झालं, मालक कम ड्रायव्हर असणारे आमचे आकाशराव. अशा पद्धतीनं गाडीचं स्पीड बघा. आणि अशा पद्धतीनं आम्ही आता चाललोय. आणि निसर्ग बघा तुम्ही, कसा निसर्ग आहे, मस्त वेगळं असं निसर्ग. निसर्गाच्या सान्निध्यात आमच्या कोल्हापुरात हे पाटगाव गाव. पहिला कडगाव लागते आणि मग पाटगाव. अशा पद्धतीनं हा रोड आहे. रोड पण चांगला आहे, बेस्ट फर्स्ट क्लास आलेला आहे रोड. कडगाव, ममदापूर, तिरवडे, मडगाव आणि मौनी विद्यापीठ ही या साईडला आहे. आता इथनं एक थोड्याच अंतरावर पाटगाव गाव आहे. मौनी महाराजांचं मठ आहे पाटगावात. आणि इथून एक थोड्या अंतरावर आता काही पाटगाव गाव लागते, तिथं आपल्याला जायचं आहे. तिथं जाऊन एक जेवणाची ऑर्डर दिली आपण. तिथं जेवण देऊन आस्वाद घ्यायचा आहे. बघा कसं आहे वातावरण, पूर्ण असं डोंगर राना, हिरवेगार असल्या पूर्ण. हा बघा जाता आता ना आंबा काढले बघा. आंबाही काढला बघा कसा. हाला काय रे बाबा, अरे तुला काय ग्लो आकाश, ग्लो आकाश. हा हे काय बरोबर नाही बाबा. असं बघा आंबाच चोरले बघा यांनी. तिथं काय करायचं, आंबा एक चोरलाय आणि ते काजू कुठे आहे रे, काजू पण एक चोरलाय बघा. काय रे बाबा, अवघड आहे. असं निसर्गाच्या सानिध्यात आल्यानंतर असं काय करतो निसर्गाची विटंबना तू. काय अवघड हे असं सगळं करतोय बघा. आणि असं सगळं मस्त आनंदात आपण निसर्गाच्या सानिध्यात पाटगावला चाललोय. हे बघा काजू बघा, हे बघा काजू काढले बघा तिथे पिकलेला बघा. काजूची बोंड, काजू बी बघितला का तुम्ही कधी, काजू बी. हा हे समोरचं काजू आहे. आणि हे खालच्या ह्याच्यापासून उराक तयार करतात, काजू फेणी वगैरे. हे सगळं माहिती आहे का तुला? युट्यूबला बघतो आम्ही. हा युट्यूबला बघतोस काय, छान छान. कसं लागतो फ्लेवर जो. तर चला आपण आता चाललोय. आता पाटगाव आहे थोड्या अंतरावर. आता पाटगाव मध्ये गेल्यानंतर तुम्हाला बाकीचं दाखवतो. आणि आम्ही अशा पद्धतीनं मधाच्या गावात पाटगाव या ठिकाणी पोचलेलो आहे, जिथं मध खूप फेमस आहे. आणि थोडी गाववाडी वस्ती अगदी नॉर्मल आहे. वातावरण जरा छान आहे इथं.
जरा ट्रॅफिकमध्ये आता अडकलोय. आता चाललोय आम्ही त्या जागेला. इथं मौनी महाराजांचा मठ आहे, ती कमान आहे. आता आम्ही दर्शन वगैरे घेऊन आलो. इथं गाड्या आत लावल्या. त्याला लागूनच इथं एक छोटंसं घर आहे, हॉटेल पार्थ म्हणून, जिथं मालवणी शाकाहारी मांसाहारी जेवण मिळते. पिळणकर त्यांच्याकडं आता इथं आतमध्ये घरगुती पद्धतीचं जेवण मिळते. बाजारपेठ लाईन पाटगाव असं घरातच आहे छानपैकी. अशी बैठक व्यवस्था. आणि मौनी महाराजांचं तिथं मठ आहे, तिथं आपण आलो आहे. जिथं मदाचे गाव पाटगाव आणि हा सगळा मौनी महाराज मठातील अगदी जुना असा वाडा, पूर्ण वाडा आहे असा महाराजांचा. आतमध्ये तिथं त्यांची समाधी वगैरे आहे. छान आहे, वातावरण छान आहे इथं. सगळं जुन्या काळातला वाडा इथं आपल्याला बघायला मिळतोय. आणि मठातील असा मस्त एरिया. बाहेरच्या साईडला आपण आता चप्पल इथं काढून घेऊ, पायावर जरा पाणी मारू. हा 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 हा, थंडगार पाण्यानं पहिला पाय धुवून घ्यायचं. काय म्हटलं? हे बघा जुना आड, जुन्या काळातला आड बघा इथं कसं आहे. आणि हे बघा मंदिर, ते जुनं आहे हो, भरपूर जुनं आहे. असं जुनं मंदिर आहे. इथं मंदिर आहे रे, हे बघा. नमस्कार. पूर्ण जुनं मंदिर आहे, खूप प्राचीन मंदिर. इथे एक प्रतिमा दिसली मला, ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि मौनी महाराज यांची भेट झाली होती. त्यांची एक प्रतिमा आहे सुंदर. महाराजांची प्रतिमा त्या साईडला आहे काय. आणि हे असं प्राचीन मंदिर, पूर्ण प्राचीन मंदिर. आणि हा तिथला असा सुंदर असा व्हरांडा. चला त्या साईडला बघू काय काय. हे बघा किती जुनं आहे मंदिर. सगळं असं मंदिर. त्याच्यावरली भित्तिचित्र बघितला का तुम्ही? एकदम जुनी, एकदम जुन्या काळातलं सगळं बांधकाम वगैरे सगळं जुनं आहे. दगडी बांधकाम असल्यामुळं. इकडं या साईडला सगळे असे काही समाधी आहेत, आंब्याची झाडं. इथं एक छोटंसं मंदिर आहे या साईडला. आणि अशी पूर्ण जुनी वास्तू आहे, पूर्ण जुनी अशी वास्तू. पाटगाव मौनी महाराजांच्या इथं त्यांचं मंदिर आहे. अशा पद्धतीनं मौनी महाराज आणि शिवरायांची भेट 1673 साली झाली होती. हे काय, शिवाजी महाराज प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगाचे वर्णन 91 कलमी वखरीत, संपूर्ण 76व्या कलमात कर्नाटकच्या यशस्वी स्वारीवर जाताना ते पाटगाव येथील सत्पुरुष श्री मौनी महाराजांचा आशीर्वाद घेण्यास गेले. त्यांचे सविस्तर वर्णन आहे. या आशीर्वादामुळेच हा दक्षिण दिग्विजय यशस्वी झाला अशी त्यांची भावना झाल्याने परत येताना ते पुनश्च मौनी महाराजांच्या दर्शनास गेले. पण त्यावेळेस मौनी महाराजांनी जिवंत कार्य पुरे झाले म्हणून जीवन समाधी घेतली होती. या समाधीवरच देवालय बांधण्याची सुरुवात स्वतः महाराजांनी केली असे बकरीमधील संपूर्ण कलमान्य कोणा संतांच्या भेटीबद्दल नाही. यावरून त्यावेळी असलेले मौनी महाराजांचा लौकिक व महात्म्य दिसून येते. तर अशा पद्धतीनं महाराजांची आणि मौनी महाराजांची भेट झाली होती 1676 साली. आणि मला वाटते हां इकडं आहे मंदिर. असं छोटासा दरवाजा आहे. इथून आतमध्ये असं सुंदर मंदिर आहे. अंधार आहे या रे अप्पा. असं मंदिर आहे बघा, किती छान. आणि एकदम ही महाराजांची समाधी. नमस्कार. हे आतमध्ये महाराजांची समाधी आहे.
एकदम थंड असं वातावरण आणि हे आतमध्ये समाधी. तुम्ही पण दर्शन घ्या. ज्या लोकांना इथं शाकाहारी लागणार आहे ना त्यांच्यासाठी अशी मस्त ह्याची भाजी कशाची ही कुर्मा मस्त असं शेवयाची भाजी, त्यानंतर शेवयाची खीर, डाळीची आमटी, ती बटाट्याची भाजी कुठे आहे, बटाट्याची भाजी पण इथे केलेली आहेत. इथे बटाट्याची भाजी आहे छानपैकी, इथे पापड आहे. ज्या लोकांना शाकाहारी पाहिजे आहे तिथे शाकाहारीसाठी इथं आवर्जून भेट देऊ शकताय. आणि इथं आमचं मस्तपैकी कलेजा फ्राय विथ बाकी त्यांचं गुर्दा वगैरे सगळा तयार झालेला आहे. हे अशा पद्धतीनं आम्ही तो घेतलेला आहे आस्वाद घेण्यासाठी. आणि इथं सगळं शाकाहारी आयटम चालू आहे. आता तुम्हाला थोड्या वेळानं मस्त वडे करत्याला पण दाखवतो. वडे कसे असतात ना ते पण तुम्हाला प्रॉपर दाखवतो. मस्तपैकी आम्ही आता इथं आलोय पाटगावच्या डॅमवर. डॅमचं वातावरण बघा कसलं आहे, खतरनाक. हो का डॅमचं वातावरण असं सुंदर असा डॅम, बेस्टच वातावरण भारी आहे. ही सगळीजण आता इथं बाकीचे पर्यटक वगैरे फिरायला असतात. हे आतमध्ये येऊन असं मस्त डॅम आहे. गव बघितला काय गव, हो का पाटगावात गव. आपल्याकडे पण नदी असते आणि इथली पण नदी बघा, माझं पाय बघा फक्त, हो का अक्षरशः तळ दिसायला आहे. म्हणजे किती स्वच्छ आणि सुंदर नदी आहे बघा. ही नदी आहे ना पूर्णपणे नदी आहे. आणि एवढ्या उन्हाळ्यात पण इथली नदी ना एकदम स्वच्छ आहे. म्हणजे मासे पण तुम्हाला बारीक बारीक दिसत असतील बघा. जवळजवळ ना 3 ते 4 फूट खाली आहेत आता इथं, म्हणजे पाणी पण स्वच्छता बघा. नदी म्हणजे पाणी आहे ना वरच्यावर अगदी पिलं तरी चालतंय एवढं भारी पाणी आहे. मस्तच आहे. बघा की माझं पाय बघा किती बुडालेत. आणि स्वच्छता बघा. तर ह्याला पण ही नदी, ही अशी नदी आमच्या कोल्हापुराच्या साईडला जर आली ना आमच्या पूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचं भाग्य उजळेल. कसली भारी नदी आहे. इथं पाटगावामध्ये आल्यानंतर का नाही असे मस्त किचनमध्ये बाकीची ताटं लावायची प्रोसिजर चालू होती. आणि इकडं वडा करायचं चालू आहे त्यांचं. मस्त गरमागरम वडे प्रत्येक ग्राहकांना अगदी व्यवस्थित देत असतात. छानपैकी गरमागरम वडे असतात, असे टम्म फुगलेले वडे छानपैकी देतात. आणि इकडं असं मस्त तांबडा रस्सा क्वालिटीमध्ये, तांबडा रस्सा घरगुती पद्धतीचा. आणि हा पांढरा रस्सा, हा पूर्ण पांढरा रस्सा असतो. सोलकढी कुठं आहे, हा इथं सोलकढी बघा. सोलकढी पण आहे इथं अनलिमिटेड छानपैकी. इथं ताटं लावायची प्रोसिजर चालू आहे. आमची ताटं बाहेर आहेत. आणि त्याच्यासोबत आपलं राईस येतो, पांढरा रस्सा येतो. आणि त्यानंतर असं मस्तपैकी बघा घरगुती पद्धतीचं मटण, गावरान पद्धतीचं गरमागरम मटण, हे एवढं सगळं आपल्याला सर्व करून बाहेर टेबलला देणार आहेत. आल्यानंतर तुम्हाला बाकीचा सगळा व्हिडिओ कंटिन्यूअस दाखवतो. मस्त असे ताटं तयार झाल्यात. पूर्ण असं तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, सोलकढी, मस्त मटण वडे. इथं आपल्या ताटाला नळी आल्या, गुर्दा आला आहे पूर्णपणे. अशी आमची 5 ताटं पूर्ण झालेले आहेत. स्पेशल आणि तिथं मटण शिल्लक आहे. एवढं झाल्यानंतर आणि परत आपल्याला देतात तिने. त्यामुळं तुम्ही इथं मटण आणून दिला तर त्यांनी व्यवस्थित पद्धतीनं बनवून देतात.